नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर पॉझिटिव्ह न्यूज सरकार आपण दैनिक पंचांग तसेच दैनिक राशी भविष्य व सुंदर असा आयुष्य बदलणारे उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्त महाराजांना नमन करून व पंचांगा व नक्षत्र देवतांना वंदन करून आज आपण व्हिडिओची सुरुवात करूया. दैनिक पंचांगापासून. दैनिक पंचांग श्री शालिवाहन 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास शुक्ल पक्ष आजची तिथी द्वितीया असून आजचा वार सोमवार व इंग्रजी दिनांक 22/12/2025 असून आज रवीचे उत्तराषाढा हे नक्षत्र आहे. तसेच योग आज ध्रुव असून दिवाकरण हे कौलव तर रात्रकरण हे तैतिरी आहे. तसेच आज चंद्र हा धनु राशीत 10 वाजून 7 मिनिटांपर्यंत त्यानंतर तो मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे. तर आजच्या 12 राशींचा जर भविष्याचा विचार केला तर आजचा जो आठवड्याचा पहिला दिवस आहे तर नवा आठवडा नवी ऊर्जा. आज योग्य पाऊल उचलाल तर संपूर्ण आठवडा तुमच्या बाजूने जाणार आहे. तर कोणकोणत्या राशीला कसा आठवडा जाणार आहे, त्याची सुरुवात कशी होणार आहे सोमवारची, तर पहिल्यांदा बघू आपण मेष राशी. मेष राशीसाठी नवीन सुरुवात करण्याचा आजचा दिवस आहे. त्याचबरोबर आज तुमच्या कामामध्ये अतिशय उत्साह राहणार आहे. तुमच्यातून अतिशय परिपूर्ण अशी कामं तुमच्याकडनं घडणार आहेत. फायनान्स आज तुमचं नक्की सुधारणार आहे. त्या दृष्टीने तुमच्याकडनं योग्य ती पावलं उचलली जाणार आहे. लव्ह लाईफ किंवा कपल लाईफचा विचार केला तर आज थोडीशी पॉझिटिव्हिटी तुमच्या संबंधांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर आज तुमचं आरोग्यही उत्तम असणार आहे. फ्रेश स्टार्ट, फ्रेश एनर्जी या उद्देशाने आजचा तुमचा आठवडा तुम्ही सुरू करू. वृषभ राशीचा विचार केला तर आज हळूहळू पण ठाम प्रगती अशी तुमच्या राशीला दिसत आहे. आजचा दिवस प्रगतिकारक आहे. आज तुमच्या कामामध्ये स्थिरता असून आरोग्य तुमचं अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातनं काही तुमच्याकडनं महत्वाचे निर्णय असे घेतले जाऊ शकतात. बिल्ड इट स्ट्रॉंग या वृत्तीने आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुमच्या कल्पनांचा प्रवाह तुम्हाला जाणवणार आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला एक प्रकारची क्रिएटिव्हिटी तुम्हाला जाणवणार आहे. आज फायनान्सच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या चर्चा तुमच्या आजूबाजूला घडू शकतात. त्याचबरोबर आज तुमचं लव्ह लाईफ हे सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे. आरोग्य तुमचं ठीक असणार आहे. आयडियाज आर फ्लोईंग, तर ज्या आयडियाज आहेत त्या फ्लो करत आहेत त्यानुसार आजचा दिवस आनंदात व्यतीत करा. कर्क राशीचा विचार केला तर आज आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे. तुम्हाला घेतलेल्या प्रत्येक कामात यश हे प्राप्त होणार आहे. आज तुम्हाला कुटुंबाकडनं चांगला असा एक सपोर्ट मिळणार आहे घेतलेल्या निर्णयांसाठी. आज तुमचं लव्ह लाईफ हे स्टेबल असणार आहे. आज आरोग्य तुमचं चांगलं असणार आहे. कॉन्फिडन्स इज रायझिंग हा एक तुमचा आजसाठी एक ब्रीदवाक्य असेल. सिंह राशीसाठी आज नेतृत्वाची संधी आहे. आज तुम्ही जे काम कराल त्या कामात तुम्हाला नाव आणि यश प्राप्त होणार आहे. आर्थिक सुबत्ता तुमच्या आज चांगली राहणार आहे. नवीन अर्थकारणाची काही प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतील किंवा नोकरीच्या संधी तुमच्याकडे नक्की येऊ शकतील. आज लव्ह लाईफचा विचार केला किंवा कपल लाईफचा विचार केला तर आज एकमेकांमध्ये आकर्षण हे निश्चित राहणार आहे. तुमचं आरोग्य आज अतिशय उत्तम राहणार आहे. लीड द वीक हा आठवडा तुम्ही राज्य करू शकता असा आजचा तुमचा हा दिवस आहे. कन्या राशीचा जर विचार केला तर आज अंमलबजावणी करा पण विचार जास्त करू नका. त्यामुळे विचार करण्यामध्ये जो तुम्ही वेळ घालवतात तो तुम्ही अंमलबजावणीमध्ये घाला. आज तुमच्या कामाचं जे प्रिसिजन आहे ते एकदम डॉट टू डॉट इम्पॅक्टफुल राहणार आहे. तुमचं आरोग्य आज ठीक आहे. तुमच्यासाठी एकच आहे की एक्झिक्यूट स्मार्टली. सो स्मार्टली एक्झिक्युशन करा आणि दिवस उत्तम झाला. धनु राशीसाठी आजचा दिवस एकदम सकारात्मक तसेच कामात सहकार्य करणारा असणार आहे. त्याचबरोबर रिलेशनशिपचा विचार केला तर पती पत्नींमधील एक सुसंवादाचा दिवस आज तुम्हाला तुमच्या राशीला दिसत आहे. आरोग्याचा विचार केला तर आरोग्याचा तुमचं ठीक राहणार आहे. चूज पॉझिटिव्हिटी हा एक मोठं तुम्ही घेऊन आजचा दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज लक्ष केंद्रित ठेवा, कारण कॉन्सन्ट्रेशन तुमचं झालं तर तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारची अनिश्चितता ओढवू शकते. आज तुम्हाला कामात थोड्याफार प्रमाणात यश मिळणार आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला थोडा ट्रॅव्हलचा किंवा छोट्या प्रवासांचा असा योग निर्माण होत आहे. तुमचं आरोग्य हे ठीक असणार आहे. फोकस एनर्जी विन्स. सो तुमची एनर्जी फोकस करा, तुम्ही जिंकणार आहात. धनुराशीसाठी विचार केला तर आज मोठी ध्येय ठरवा. तुमच्या कामामध्ये प्रगती करा. आज कुठल्या तरी देवदर्शनाच्या ठिकाणी किंवा धार्मिक ठिकाणी तुमचा प्रवास होण्याचे योग दिसत आहेत. आज तुमचं आरोग्यही चांगलं असणार आहे. आजच्यासाठी तुमचा एक एम हायर. सो एम हायर. मकर राशीसाठी विचार केला तर आज ठोस प्रगती तुम्हाला होणार आहे. करिअरमध्ये बिझनेसमध्ये आज तुमची ग्रोथ होण्याचे चान्सेस आहे. विद्यार्थ्यांसाठी खास करून आजचा दिवस खूप छान असा आहे. आर्थिक दृष्टिकोनातून काही ना काहीतरी नवीन तुम्हाला गोष्टी प्राप्त होणार आहे. तर आरोग्य तुमचं उत्तम असणार आहे. सॉलिड प्रोग्रेस हे मकर राशीसाठी तुम्ही हे करा. कुंभ राशीचा विचार केला तर आज नाविन्य दाखवा. कामात वेगळेपणा करा. आज तुमचं आरोग्य सुधारणार आहे. आज तुमच्या फायनान्समध्ये सुद्धा तुम्हाला काही क्रिटिकल डिसिजन्स घ्यावे लागतील.
तर ते घेऊन पण तुमचा आज फायदा होणार आहे. इनोव्हेट बोल्डली. सो जे काही इनोव्हेशन आहे ते तुमच्याकडनं आज एकदम बोल्डली आणि ऍक्टिव्हली केलं जाणार आहे. मीन राशीचा विचार केला तर आज प्रभावावर विश्वास ठेवा, कामात शांतता ठेवा आणि डोकं शांत ठेवून उत्तम असं कार्य करा. लव्ह लाईफ हे थोडंसं तुमचं सौम्य असणार आहे, आरोग्य हे तुमचं छान असणार आहे. ट्रस्ट द फ्लो, त्यामुळे जो फ्लो चालू आहे त्या फ्लोवर तुम्ही ट्रस्ट ठेवा. हे झालं 12 राशींचं भविष्य. तर आज आपण दिवसातले शुभ मुहूर्त बघूया की कोणकोणत्या मुहूर्तावर चांगली कर्म करता येते. पहिला आहे अमृत मुहूर्त. तो आहे 7:06 ते 8:26. त्यानंतर शुभ मुहूर्त आहे 9:46 ते 11:06. त्यानंतर चर मुहूर्त आहे 13:46 ते 15:06. त्यानंतर लाभ मुहूर्त आहे 15:06 ते 16:26. त्यानंतर अमृत मुहूर्त आहे 16:26 ते 17:46. आजचा राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. तो शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावी, तर राहू काळात शुभ कर्म टाळावे. आता शुभ अंक आहे 2, 3 आणि 9. आता शुभ रंग आहे लाल आणि नारंगी. आता शुभ रत्न आहे माणिक. पण कुंडलीचा विचार घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू नका. त्यासाठी तुम्ही निश्चित आमचं मार्गदर्शन घ्या. आता आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर ते थोडं तत्ववादी, अहंकारी, कर्तृत्ववान, थोडं ज्ञानी, कष्टाळू आणि प्रामाणिक असं असेल. तर ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत तो उपाय काय आहे, तर आजचं जे उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र आहे त्या संदर्भात ज्यांचा जन्म या नक्षत्रावर झाला आहे त्यांनी हे 2 उपाय करावे. तर पहिला उपाय आहे श्री गणपतीस गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. कुठले तरी गोड म्हणजे तुम्ही काय मोदक करून 21 मोदक करून गणपतीस नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर दुसरा उपाय नवग्रह मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे व रोज नवग्रह स्तोत्राचं वाचन करायचं आहे. त्यामुळे तुमच्या ग्रहांची जी काही स्थिती आहे ती देखील मजबूत होईल आणि तुमच्या नक्षत्राला देखील बळ मिळेल. आता आज आपण बघितलं पंचांग, राशी भविष्य, तसेच शुभ मुहूर्त आणि उत्तम असा उपाय. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्या राज्य ज्योतिष कार्यालयाला तुम्ही कॉल करून भेट देऊ शकता. त्याचबरोबर आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. नवीन नवीन विषयांवर आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.